इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 62 नंबरची गाथा बघतोय आपण. काय सांगितलं होतं? षटकारकांचं वर्णन करतायत. कुठलंही कार्य घडत असताना त्याच्यामध्ये 2 प्रकारचे षटकारक आहेत, व्यवहार षटकारक आणि निश्चय षटकारक. वास्तविक कार्याचा करता तर ते द्रव्य आहे, ती पर्याय आहे, परद्रव्य नाही, मग त्यालाच म्हणलं निश्चयकारक. आणि जेव्हा परद्रव्याचा उपचाराने त्याच्यामध्ये कथन केलं जाणार त्यावेळेस ते व्यवहारकारक म्हणले. कम्मंपि सगम कुवदी जेण सहावेण सम्मम पाणम जीवो वियतारिसो कम्म सहावेण भावेण. कर्म देखील स्वतःच्या स्वभावाने स्वतःला करतं आणि जीवसुद्धा त्याप्रमाणे कर्म स्वभाव भावाने म्हणजेच पर्यायाने, भावकर्माने किंवा औदैकादी 4 भावाने स्वतःलाच करतं, परद्रव्याला करणारा नाही किंवा कर्माला करणारा सुद्धा जीव नाही. तर त्याच्यासाठी काल आपण प्रवचनसारमधून षटकारकांचं वर्णन बघत होतो. 16व्या गाथेमध्ये त्यांनी स्वयंभू पदाने षटकारकांचं वर्णन केलंय. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये? जे व्यवहार षटकारक सांगत असताना सांगितलं कुंभार आहे तो घटाचा कर्ता आहे, आणि निश्चय षटकारक सांगताना सांगितलं मातीच त्या घटाचा कर्ता कर्मकरण आहे. मग त्यांनी याच्यामध्ये काल वाचलेलं थोडंसं त्यापुढचं वाचते. निश्चय षटकारक सांगत असताना सांगितलं की निश्चय से 6 कारक एक ही द्रव्य में है, परमार्थतः एक द्रव्य दूसरे की सहायता नहीं कर सकता. द्रव्य स्वयं ही अपने को अपने से, अपने लिए, अपने में से, अपने में करता है. इसलिए निश्चय 6 कारक ही परम सत्य है. प्रत्येक विभक्तीचं त्यांनी तशा प्रकाराने अर्थ करून सांगितलं. जीव स्वयं ही किंवा द्रव्य स्वयं ही म्हणजे करता घेतला, अपने को कर्म केलं, अपने से तृतीया विभक्तीकरण सांगितलं, अपने लिए म्हणजे संप्रदान सांगितलं, अपने में से अपादान, अपने में करता है अधिकरण. अशा रीतीने त्या द्रव्याचे षटकारक त्याच्यामध्येच खरे आहेत, सत्य आहेत. जर परद्रव्याचं आपण त्याच्यामध्ये निमित्त घेतलं किंवा परद्रव्याने कार्य होतं असं म्हटलं तर ते कथन असत्य आहे. उपरोक्त प्रकार से द्रव्य स्वयं ही अपनी अनंत शक्ति रूप संप्रदान से परिपूर्ण है. इसलिए स्वयं ही 6 कारक रूप होकर अपना कार्य करने के लिए समर्थ है. प्रत्येक द्रव्य आपलं कार्य करण्यामध्ये स्वयं समर्थ आहे. उसे बाह्य सामग्री कोई सहायता नहीं कर सकती. निश्चयाने जर त्या द्रव्याची तशी शक्ती आहे तरच तसं परिणमन घडणार आहे. अन्य द्रव्य त्याच्यामध्ये काय सहायता करू शकत नाही. जर परिणमन तसं होणार नसेल तर बाह्य कितीही निमित्त मिळालं, म्हणलं ना सहकारी सहस्त्र समवधाने अपि, काय म्हणलं म्हणजे सहकारी सहस्त्र कारण मिळाले तरी सुद्धा कार्य होणार ते उपादानानुसारच होणार, निमित्ताने कार्य होत नाही. असं ते काहीतरी कोट केलेलं आहे न्यायदीपिकेमध्ये. तर उपादान कार्याचा करता असतो, निमित्त नाही. इसलिए केवल ज्ञान प्राप्ति के इच्छुक आत्मा को बाह्य सामग्री की अपेक्षा रखकर परतंत्र होना निरर्थक है. म्हणजे मला केवळ ज्ञानाची प्राप्ती करायची आहे तर मी बाहेर काय काय करायला पाहिजे हो? किती व्रत उपास संयम नियम ध्यान दीक्षा काय केलं म्हणून मला केवळ ज्ञानाची प्राप्ती होणार? उग्र तपश्चर्या केली, काय म्हणलं सगळ्याचं पारायण केलं ग्रंथांचं,
किंवा काय म्हणते त्याला आमनाय रूपाने केलं, परत ते काय करतो म्हणजे पाठांतर तोंडपाठ कंठस्थ झाले सगळे ग्रंथ, तर केवळ ज्ञान प्राप्त होते का नाही होत. म्हणजे सांगायचे की ज्ञानाची अशी केवळ ज्ञानाची अशी प्राप्ती होत नाही, ज्ञानावरणाचा असा नाश होत नाही. होणार तर त्याच्यासाठी विषय स्वतःचा शुद्धात्माच असणार. म्हणून एके ठिकाणी घेतलं होतं ना आपण, जर केवळ ज्ञानाची प्राप्ती होणार आहे तर असं ज्ञानावरण कर्म थोडं थोडं निघून जाऊन होणार का सगळं निघून जाऊन होणार हो मिहिरा. जेव्हा केवळ ज्ञान होणार तेव्हा कसं होणार आहे, 12व्या गुणस्थानाचा शेवटचा समय आणि 13व्या गुणस्थानाचा पहिला समय, केवळ ज्ञान प्रगट झालं कसं होणार, जेव्हा म्हणजे सगळ्याचा आपला नाश होईल, कर्मांचा सगळे आहेत कशाचा, कर्मांचा, आवरण कर्मांचा नाश. मग तेच विचारते मी तुम्हाला की थोडं थोडं कर्म निघून जाऊन मग शेवटी केवळ ज्ञान होतं का सगळं एकदम निघून जाऊन केवळ ज्ञान होतं. थोडं थोडं जात असणार बघायला पाहिजे ना 12व्या गुणस्थानात. तर तिथं सांगितलं थोडं थोडं म्हणलं तरी सुद्धा अजून भरपूर आवरण आहे कर्मांवर. मनपरे ज्ञान जरी श्रेष्ठ म्हणला तुम्ही, 4 ज्ञानाचा जरी धारा झाला असेल, कोणीतरी द्वादशांगात शुद्ध ज्ञानाचा धारी झाला असेल, तरी सुद्धा सांगितलं की त्याचं काय ज्ञानावरण कर्म असं नाही आहे की थोडंसं शिल्लक राहिलं आहे आता आणि मग केवळ ज्ञान होईल, असं नाही. फार ते रेंज दाखवली होती ना मध्ये मी तुम्हाला. केवळ ज्ञानावरण जर इतकं असेल तर त्यातलं सगळ्यात क्षयक्षमज्ञानातलं सगळ्यात उत्कृष्ट भेद म्हटलं तरी एवढंच आहे. म्हणजे त्याच्यावर अजून इतकं मोठं आवरण आहे. म्हणजे त्याची स्थानं दाखवत असताना ज्ञानधारेमध्ये दाखवली आहेत त्यांनी. म्हणजे अजून पुढं अनेक स्थानानंतर केवळ ज्ञानावरणाचा नाश होतो. म्हणजे म्हणायचे केवळ ज्ञान तिथं प्राप्त होतं. मग थोडं थोडं करत नष्ट होत नसतं. मग म्हणूनच त्यांनी एक ठिकाणी सांगितलं ना, चमत्काराला तुम्ही नमस्कार करायला जाता, बाहेर चमत्कार नाहीच आहे तो. बाहेर काय चमत्कार, खरा चमत्कार कुठे आहे, इथं जेव्हा अरिहंत दशा प्रगट होते ना, जेव्हा जीव स्वतःला जाणतो आणि अशी जादू होते, असं चमत्कार होतो की सगळे अतिशय तुम्हाला बघायला मिळतात. काय झालं आत्तापर्यंत, काय म्हणायचं, एक समजा 5 मिनिटापूर्वीपर्यंत शरीरामध्ये सगळं व्यंग होतं, रोग होते, काय दुःख होतं, वेदना होत्या. आणि ज्या समयाला केवळ ज्ञान प्रगट झालं, काय झालं, सगळ्या कर्मांचा अभाव झाला, 4 कर्मांचा, घाती कर्मांचा, आणि शरीर असं सुंदर झालं, परमौदारिक रूपाने जाऊन 5000 धनुष्यवर आधांतरी उभारलं. आणि मग म्हणजे ज्ञानसुद्धा अल्पज्ञान होतं त्याला उघाड होऊन एकदम केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. हा खरा चमत्कार आहे जिनागमामध्ये. बाहेर कुठला चमत्कार तुम्हाला काहीतरी वेगळं दिसलं की चमत्कार म्हणायला जाता, पण सगळं शरीरातलं रक्त नष्ट झालं आणि ते काय म्हणायचं, सप्तधातूंचा अभाव झाला, निगोदी जीवांचा अभाव झाला शरीरातून. आता त्या शरीरामध्ये कुठली व्याधी नाही, दोष नाहीत, कुठली त्याच्या निमित्तामध्ये दुःख नाही आहे, कुठली इच्छा नाही आहे त्या शरीराच्या विषयी. हे सगळं असं अतिशय प्रगट होतं कशांच्या निमित्तात, सांगितलं स्वभावाची आराधना, स्वभाव रूपाने परिणमन. त्याच्या निमित्तात अज्ञानीचा अनंत ज्ञानी होतो. म्हणून म्हटलं की त्या अनंत ज्ञानाची महिमा बहिरंगातून नाही आहे, तर वास्तविक चमत्कार आत आहे. जो स्वतःला जाणतो हाच मोठा चमत्कार. बघा ना, सम्यक दर्शन प्राप्त झालं तर त्या जीवाला आता भवाभवामध्ये दुःख होणार नाही. किंवा सांगितलं अनेक भवात तो कधी काय म्हणायचं तिर्यंच होणार नाही, कुठली दुष्कुल, अल्पायू, दरिद्रता सगळ्याचा नाश होणार असं सांगितलं ना. म्हणजे म्हणायचे म्हणून की सगळ्या रीतीने सगळ्या अशुभाचा नाश करणारी शक्ती आहे ती स्वतःमध्ये आपल्या. म्हणून सांगितलं काय की जो स्वतःला स्वतःसाठी स्वतःमध्ये स्वतःपासून स्वतः जाणतो तो सम्यक दर्शनाला, केवळ ज्ञानाला सहजतेने प्राप्त करू शकतो. तर हाच खरा मोठा चमत्कार आहे. म्हणून बाहेर कुठल्या चमत्काराला नमस्कार करायला जाऊ नकात. चमत्कार हा परत
परद्रव्यामध्ये नाही आहे. आपणच आपल्याला परिवर्तित करतो, हा मोठा चमत्कार. म्हणजे काय झालं, आजपर्यंत मी घराच्या विषयी, परिग्रहाच्या विषयी, या शरीराच्या विषयी किती मोही हो, आणि ज्या समयाला तत्त्वज्ञान प्रकट झालं त्याच समयाला अशी वितरागता कशी काय प्रकट होते? मग हा पण एक टाईपचा चमत्कारच झाला. ज्याला सम्यक दर्शन प्राप्त झालं त्याला समोर इष्ट व्यक्तींचा काय वियोग होईल, तिथं त्यांना काय त्रास होईल असं दिसेल, पण तरीसुद्धा किंचितसुद्धा अंतरंगामध्ये चंचलता नसते, विचलितता नसते. हा पण एक प्रकारचा चमत्कार झाला. म्हणून असं सांगतायत की वेगळे चमत्कार दिसतील तुम्हाला, पण त्या चमत्कारांनी जिनधर्म महान नाही. आहे वास्तविक महानता आपल्या स्वभावामध्ये, किंवा वस्तुव्यवस्थाच अशी आहे की सुंदर, त्याच्या निमित्तामध्ये चमत्कार घडून येतात. म्हणून सांगितलं आपल्याला स्वतःला कोणाचा करता मानायला जाऊ नका. जिथं कर्तृत्व घ्यायला जाणार तिथं नियमाने दुःखी होणार. तर हे सांगत होते की जर त्या द्रव्याची स्वयं उपादानगत तशी शक्ती नसेल तर कोणीही त्याला परिवर्तित करू शकत नाही. इसलिए केवल ज्ञान प्राप्ति के इच्छुक आत्मा को बाह्य सामग्री की अपेक्षा रखकर परतंत्र होना निरर्थक है. शुद्धोपयोग में लीन आत्मा स्वयं ही छह कारक रूप होकर केवल ज्ञान प्राप्त करता है. वह आत्मा स्वयं अनंत शक्तिवान न्यायक स्वभाव से स्वतंत्र है, इसलिए स्वयं ही करता है. स्वयं अनंत शक्ती वाले केवल ज्ञान को प्राप्त करने से केवल ज्ञान कर्म है. आता जेव्हा ते केवल ज्ञान प्रगट झालं ना, त्या समयातले षटकारक सांगायला लागले. कसं प्रगट झालं, करता कोण, केवल ज्ञान प्रगट होण्याचा तो अनंत शक्तिवान जो आत्मा आहे, तो स्वतंत्र आहे, तोच स्वयं करता आहे, आणि तोच केवल ज्ञान प्राप्त करत असल्यामुळे केवल ज्ञान हे त्याचं कर्म आहे. कोणाच्या द्वारे केवल ज्ञान प्राप्त होतं, म्हणजे केवल ज्ञानाने स्वयं अभिन्न असल्यामुळे आत्माच स्वयं कर्म आहे. केवल ज्ञान कर्म आहे म्हणा किंवा आत्माच कर्म आहे म्हणा. आणि करण कोण आहे हो, अनंत शक्ति वाले परिणमन स्वभाव रूप उत्कृष्ट साधन से केवल ज्ञान को प्रकट करता है. इसलिए आत्मा स्वयं ही करण है. आत्म्याच्याच द्वारे केवल ज्ञान होणार आहे, परद्रव्याच्या द्वारे नाही. अपने को ही केवल ज्ञान देता है. कोणासाठी प्रकट झालं होते, संप्रदान विभक्ती सांगत असताना म्हणतायत की आपल्यासाठीच तसं परिणमन झाले, स्वतःसाठी, परद्रव्यासाठी नाही, काय जगाला जाणायचं आहे म्हणून नाही, जगाचं परिवर्तन करायचं आहे म्हणून नाही. तर जो स्वतःला जाणतो तो स्वतःसाठीच सुखी होतो. म्हणून म्हणतात काय, अपने को ही केवल ज्ञान देता है, इसलिए आत्मा स्वयं ही संप्रदान है. अपने में से मति श्रुत आदि अपूर्ण ज्ञान दूर करके केवल ज्ञान प्रकट करता है. इसलिए और स्वयं सहज ज्ञान स्वभाव के द्वारा ध्रुव रहता है, इसलिए स्वयं ही अपादान है. काय सांगितलं, अपादान म्हणजे कोणापासून प्रकट झालं ते, श्रुतज्ञानापासून केवल ज्ञान झालं का नाही झालं, श्रुतज्ञानाने केवल ज्ञान होतं का नाही होत. 12व्या गुणस्थानामध्ये श्रुतज्ञान होतं आणि संपलं की 13व्या गुणस्थानामध्ये केवल ज्ञान प्रकट झालं. मग केवल श्रुतज्ञानाने केवल ज्ञान होतं का नाही होत, बोला. कुठे गेले सगळे, काय प्रश्न, काय विचारले. श्रुतज्ञानापासून केवल ज्ञानाची प्राप्ती होते का नाही होत, बोला. नाही. का, परिणामिक भावाला दृष्टी केली तरच केवळ ज्ञान प्रगट होणार आहे. नाही ते झालं की तो विषय झाला, पण आता अपादान सांगायलेत ना, कोणापासून प्रगट झालं. मग अल्पश्रुत ज्ञानापासून अनंत केवल ज्ञान प्रगट झालं, हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे,
गीता काकी? नाही लक्षात. नाही लक्षात. हो, लॉजिक लावा, लॉजिक. ते वाचायला मिळणार नाही आहे. म्हणजे जर असं श्रुत ज्ञानापासून केवळ ज्ञान होतं म्हटलं तर एका ज्ञानापासून दुसऱ्या ज्ञानाची उत्पत्ती म्हणावं लागेल, किंवा एका पर्यायापासून दुसऱ्या पर्यायाची उत्पत्ती म्हणावं लागेल. पण असं तर नाही. म्हणून केवळ श्रुत ज्ञानाचं सर्वथा अभाव होणार आणि मग तिथं केवळ ज्ञानाची प्राप्ती होणार. म्हणून सांगतायत की अपने में से मति श्रुत आदि अपूर्ण ज्ञान दूर करके केवल ज्ञान प्रकट हुआ है, इसलिए स्वयं सहज ज्ञान स्वभाव के द्वारा ध्रुव रहता है, इसलिए स्वयं ही अपादान है. जो ज्ञान स्वभाव आहे तो अपादान झाला आणि त्याच्यापासून त्या केवल ज्ञानाची उत्पत्ती झाली, म्हणून स्वयं अपादान आहे. अपने में ही अर्थात अपने ही आधार से केवल ज्ञान प्रकट करता है, इसलिए स्वयं ही अधिकरण है. म्हणजे स्वतःच्या आश्रयानेच केवल ज्ञानाची उत्पत्ती होते, म्हणून अधिकरण सुद्धा स्वयं आहे. इस प्रकार स्वयं छह कारक रूप होता है, इसलिए वह स्वयंभू कहलाता है. मग स्वयंभू का आहे ह्याच्यासाठी म्हणून एवढा सगळा खुलासा केला. स्वयंभूचा अर्थ काय असतो? स्वतः बनलेला, कोणाच्या द्वारे नाही, कृत्रिम नाही आहे. स्वनिर्मित. हां, स्वयंभू म्हणजे नैसर्गिक म्हणा, स्वयंभू म्हणजे स्वतःचं स्वतःमध्ये परिणमन करतो असा तो स्वयंभू. जसं म्हटलं ना, जे अकृत्रिम जिनबिंब असतात ते कसे असतात? अकृत्रिम चैत्यालय वगैरे, जिनबिंब सगळे हे अकृत्रिम आहेत, ते स्वयंभू म्हणले जातात. त्यांना कोणी बनवणारं नाही आहे. अशी रचनाच झाली की त्या ठिकाणी असणारे पुद्गल स्कंद एकत्रित होऊन तशी सुंदर प्रतिमा घडली. त्यामुळं ते सगळे जसं त्याला म्हणलं तसंच आपला स्वभाव पण, प्रत्येक जीव स्वभावाने स्वयंभू आहे. कोणी बनवलं हो तुमच्या स्वभावाला? जीवाचंच सोडा, सगळे प्रत्येक द्रव्याच्या स्वभावाला सांगितलं की बनवणारा कोणी नाही आहे विश्वामध्ये. पुद्गलाला अचेतन कोण केलं? मूर्तिक कोण केलं? धर्मद्रव्य अधर्मद्रव्य ह्यांची ही कार्य आहेत असं कोणी सांगितलं? कोणी बनवलं त्यांना? म्हणजे द्रव्याला बनवणारं कोणी नाही आहे. पर्याय कदाचित बनण्यामध्ये परद्रव्य निमित्त ठरेल, पण द्रव्याच्या स्वभावाला तर कोणी बनवणारा नाही. म्हणून म्हणलं की कदाचित तुमची पर्याय अशी दिसेल बाहेर, काय संकट आलं, रोग झाला, कोणी बनवलं त्या पर्यायाला हो? करता कोण? कोणाला स्वतःला तर तसं बनवायचं नाही आहे. दुःखी, रोगी, कष्टी वगैरे सगळ्याला तर सुख पाहिजे. मग बनवलं कोण? जीवाला दुःखी कोणी बनवलं हो? बरं जाऊ देत, रोगी होता निरोगी कोणी बनवलं? डॉक्टरनी का औषधांनी? तर तिथे सुद्धा सांगितलं कुठलं औषध म्हणा, मंत्र तंत्र म्हणा, काय तुमचे डॉक्टर म्हणा, कोणीसुद्धा तुम्हाला तुमची जर उपादानगत योग्यता नसेल तर रोगाचा निरोगी बनवू शकत नाही. म्हणून बनवलं कोण मग तिथं तुम्हाला निरोगी? तुमची विशुद्धी, तुमचे परिणाम, तुमचं पुण्य. त्याच्या निमित्तात तो रोग दूर होतो आणि निमित्त म्हटलं जातं त्या औषधाच्या निमित्तात झालं, किंवा ते काय तुम्ही जाप केले, मंत्र म्हटला आणि ध्यान केलं त्याच्या निमित्तात झालं म्हणलं जाईल, पण त्याच्यामुळं रोगाचा नाश होतो हे म्हणणं चुकीचं आहे. तर प्रश्न विचारला त्यांनी इथं की भगवान जर करता नाहीत तर त्यांचं अस्तित्व कसं सिद्ध होतं? म्हणजे जर असं कोणी म्हणतील की सृष्टीचं करता भगवान आहेत, किंवा सगळं मला ईश्वराने दिलं म्हणून माझं सगळं आता चांगलं आहे असं म्हणतात ना, देवाने दिलं म्हणून सगळी माझ्याकडं आता अनुकूलता आहे वगैरे. मग जर देव देणारा नाही तर त्या देवाचं अस्तित्व कसं सिद्ध करायचं? कारण जिनागमामध्ये ईश्वराला सुद्धा करता मानलेलं नाही. मग तुम्ही बाहेरचे लोक हे सिद्ध करतात ना, ज्या अर्थी मला असं काहीतरी जादू दिसली, चमत्कार दिसला, कोणी रक्षेला आलं वगैरे, तर तिथं ते देव आले म्हणून सिद्ध करतात, त्यामुळे देवाचं अस्तित्व मानतात. पण इथं सिद्धशिलेवर गेलेला जीव तर वन वे ट्रॅफिक आहे, परत येणार नाही.
तर तिथं तुम्ही ईश्वराचं अस्तित्व कसं सिद्ध करणार सांगताय का? ईश्वर आहेत की नाही, सर्वज्ञ भगवान आहेत की नाही, कसं सिद्ध करणार? एकतर प्रत्यक्ष ज्ञानाने सिद्धी होत नाही, परोक्षच करावं लागेल तुम्हाला. जसं अष्टसहस्रीच्या 5व्या-6व्या कारिकेमध्ये त्यांनी काय घेतलं, 4थ्या कारिकेमध्ये, की दोष आणि आवरणांची ज्याला सर्वथा अभाव झालाय, निशेष रूपाने ज्याच्या दोष आणि आवरणांचा अभाव झालाय, दोषावरणयोर हानिर्निशेषास्यतिशायनात क्वचिद यथा स्वहेतुभ्यो बहिरंतर्मलक्षय, त्याच्या बहिरंग आणि अंतरंग मलाचा क्षय होतो आणि त्याच्या निमित्त त्याला सर्वज्ञत्व प्राप्त होतं, असं त्यांनी 4थ्या कारिकेमध्ये सांगितलं आहे. मग ते सर्वज्ञत्व सिद्ध कसं करायचं, याच्यासाठी 5वी कारिका सांगितली. सूक्ष्मांतरित दूरार्थः प्रत्यक्षः कस्यचिद् यथा अनुमेयत्वतो ज्ञादी रीती सर्वज्ञ संस्थितीः. काय म्हटलं की सूक्ष्म, अंतरित आणि दूरवर्ती पदार्थ कोणाला तरी प्रत्यक्ष आहेत. सूक्ष्म म्हणजे काय, परमाणू वगैरे आहेत. कशावरून? तुम्हाला आता भगवान दिसत नाहीत म्हणून म्हणताय की त्यांचं अस्तित्व सिद्ध करा. परमाणू तर कुठं दिसतोय, त्याचं अस्तित्व कसं सिद्ध करणार? परमाणू आहे की नाही? कशावरून आहे? तुम्ही म्हणता आम्ही मानायचं काम, कसं सिद्ध करणार? तो तर इंद्रियाचा विषय नाही आहे परमाणू. मग सांगितलं तिथं ज्या अर्थी इथं स्कंद दिसतोय त्या अर्थी परमाणू आहेच. परमाणू शिवाय स्कंदाची रचना होणार नाही. अनुमान ज्ञानाने सांगितलं की तशी सिद्धी केली जाईल. पहिलं सांगितलं सूक्ष्म म्हणजे परमाणू आदी, अंतरित म्हणजे जे कालाने दूर आहेत. जसं म्हटलं आत्ता राम आहे का, रावण आहे का, कशावरून राम आणि रावण होते हो? असं कोणावर विश्वास ठेवून नुसतं आम्ही मानायचं का? ते होते. मग त्यांची सिद्धी कशी करणार? बोलवायचं वरून त्यांना, तुम्ही होता, तुम्ही काय काय केला सांगून जावा. तर राम तर मोक्षाला गेले तर रावण तर नरकात आहे, कुठून खालून गोड वर येणार नाही, वरून गोड खाली जाणं येणार नाही तुम्हाला सांगायला. म्हणून म्हणजे सांगितलं, म्हणून जे कालाने दूर आहे ते सुद्धा आपल्या प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय नसतं, इंद्रियांचा विषय नसतं. मग त्याला पण सिद्ध करणार तर परोक्ष ज्ञानानेच. म्हणून सूक्ष्म, अंतरित आणि दूरवर्ती म्हणजे क्षेत्राने दूर. आता मेरू पर्वत कुठे आहे? मेरू पर्वत कुठे आहे हो? विदेह क्षेत्रामध्ये, जम्बूद्वीपामध्ये. कशावरून आहे? परत सांगितलं की असंख्य द्वीप समुद्र आहेत. कशावरून आहे? ऊर्ध्वलोकामध्ये 16 स्वर्ग, 9 ग्रहवेग, 9 अनुदिश, 5 अनुत्तर, सिद्धशिला आहे. कशावरून आहे? खाली 7 नरक आहेत, निगोद भूमी आहेत, सगळीकडं जीव व्याप्त आहेत. 3 लोकामध्ये ठसाठस भरलेले जीव आहेत. कशावरून? म्हणजे कोण बनवलं ही रचना सगळी? आगमावर श्रद्धा करूनच आपण हे मान्य केलं पाहिजे. म्हणजे सांगितलं परोक्ष ज्ञानाने ह्याची सिद्धी होते, पण तरी सुद्धा त्याला पाहणारा कोणीतरी प्रत्यक्ष ज्ञाता आहे, प्रत्यक्ष ज्ञानी आहे, सर्वज्ञ आहे. त्याच्याशिवाय ह्याची सिद्धी होणार नाही. जर मी जाऊन आली आहे, समजा अमेरिकेला जाऊन आली आहे, तिथं मी सगळं पाहून आली आहे, तिथं कोणच नव्हतं, मी एकटीच पाहिले बरं का, आणि तिथून येऊन मी तुम्हाला सगळं सांगते, तर तुम्हाला माझ्यावर विश्वास बसायला पाहिजे. बसणार, कारण मी प्रत्यक्ष ज्ञाता आहे त्याचं. आणि जे कधी बघितले नाही आहेत तर त्यांना त्या प्रत्यक्ष ज्ञानींचा आधार आहे. मग तसं म्हणलं इथं सुद्धा सर्वज्ञ आहेत. कशावरून असा प्रश्न विचारला तर ते सांगितलं इथं की अनुमानाने त्या सर्वज्ञांची सिद्धी होते. सर्वज्ञ हे प्रत्यक्ष ज्ञानाचे विषय नाहीत. म्हणून जरी ते करता नाही तरी सुद्धा ते असत रूप नाही आहेत. सर्वज्ञांची सत्ता आहेच. भगवान करता नाहीत, पण भगवान बनण्याचा उपाय सांगतात. अंतरंग मोटिवेशन देतात तुम्हाला की तुम्ही सुद्धा भगवान बनू शकता. तुम्हाला इन्स्पिरेशन देतात की तुम्ही ट्राय करा, तुमच्यामध्ये ती शक्ती आहे. अकर्ता स्वरूपाची मूर्ती आहेत भगवान.
सर्वज्ञांचे अस्तित्व मानल्याशिवाय मुक्तीचा मार्ग प्रगट होणार नाही किंवा स्वस्वरूपाचं ज्ञान सुद्धा होणार नाही. म्हणून सांगितलं करता नाही आहेत भगवान, पण भगवान आहेत, त्यांचं अस्तित्व आहे ह्याची सिद्धी केली. मग परत प्रश्न विचारलाय की जर जगामध्ये मी काहीच करत नाही, काय करता नाही, तर मी काय करायचं? कायच करायचं नाही आहे तर मी काय करायचं? जसं एक स्त्री होती आणि तिला डॉक्टरांनी सांगितलं की ज्या कामाचं तुम्हाला स्ट्रेस येत आहे ना ते काम तुम्ही करू नका. तर तिला निमित्त मिळालं, ती घरात गेली, तिला त्रास व्हायला लागलं म्हटल्यावर ती बघती की किचनमध्ये सगळा असा पसारा पडलेला. म्हणला स्ट्रेस येतं आहे, याचं काम करायचं नाही, सोडलं किचन. बाहेर गेली, ते कपडे सगळे वॉशिंग मशीनवर ठेवले होते, इतके मोठे कपडे, म्हणल्या स्ट्रेस आलं, मी नाही करणार काम, सोडून दिलं. भांडी धुवायला ठेवली होती, सगळं घरात पसारा पडला होता. सगळीकडे गेल्यावर त्या कामाचं टेन्शन, एक स्ट्रेस येत आहे म्हटल्यावर ती ते काम सोडून दिल तर कोण करणार? असं त्यांनी प्रश्न विचारलाय. जर जगामध्ये, संसारामध्ये, आमच्या रोजच्या लाईफमध्ये जर मी करता नाही आहे तर मी काय करायचं? असं प्रश्न आहे, सांगा उत्तर. जाणायचं, काय करायचं? जाणणे माझं काम आहे म्हटल्यावर जाणायचं. असं तुम्ही मला सांगायचं, मी तुम्हाला सांगायचं बरं का. तुम्ही पण जाणत नाही आणि मला पण जाणू देत नाही, माहित आहे तुम्हाला, मी पण जाणत नाही. पण सगळीकडे आपला तो भाव असतो की मी करतोय. म्हणून काय सांगितलं, एखादं फंक्शन आहे, एखादी काय तुमची यात्रा आहे, ट्रिप आहे, काहीतरी काय असेल, एखादं विधान कार्य आहे वगैरे, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करता हो, सगळी प्लॅनिंग करता. हे असं करू, तसं करू, त्याच्यानंतर हे करू, तिकडं जाऊ, इकडं जाऊ, प्लॅनिंग करता का नाही? ठीक आहे, प्लॅनिंग करण्यापर्यंत तुमचं रोल. तशीच यात्रा घडणार, तसंच विधान होणार, तसंच फंक्शन पार पडणार, गॅरंटी? का बरं? तुम्ही प्लॅनिंग केलं की, एवढं मस्त प्लॅनिंग केलंय, केलं का नाही हो? पण कार्य तसं तुमच्यासारखं झालेलं कदाचित दिसेल, कदाचित नाही दिसेल. का? कारण ती योग्यता त्या वेळेची. नाही झालं की लगेच म्हणणार योग्यता, आणि झालं तर मीच केलं की प्लॅनिंग सगळं, म्हणून तर एवढं सगळं चांगलं झालं. म्हणजे करता बनायला जातो. मग सांगतायत की जसा उदय असणार आहे तसंच कार्य घडणार आहे, त्या कार्याचा करता कोणीही नाही. म्हणून अकर्तावादामध्ये सांगितलं जातं की तू काही करत नाही, किंवा तुम्ही, म्हणजे एखाद्या शहाण्याने काय ग्रहण केलं माहिती आहे का, जेव्हा अकर्तावादी सांगितलं असं त्यांनी की कोणी कोणाचं करता नाही आहे, तर त्यांनी काय सांगितलं, म्हणले हो मला समजलं, तू करता नाही, तू करता नाही, तुम्ही करता नाही, सगळं मीच करतो. काय झालं? कोण करतंय? मग किती शाळा झाला हो, त्याला कोणी शिकवलं सांगा? म्हणजे अशीच आपली पण बुद्धी आहे, सगळ्याला शिकवणार, तू करता नाही, करता नाही, करता नाही, पण आपल्या मान्यतेत कर्तृत्व असेल तर तुमच्यासाठी ते डेंजरस आहे. म्हणून सांगितलं ते कर्तृत्व पहिला सोडा. मंदिरात असताना म्हणतो मी कोणाचा करता नाही, घरी गेल्यावर माझ्याशिवाय काय केलंच जात नाही, माझ्याशिवाय काय होतच नाही. म्हणजे ही भावना आपल्याला अज्ञानाने ग्रस्त आहे हे दाखवते आपलं स्वरूप. तीर्थंकर चक्रवर्ती आदींच्या जीवनाला पाहून कोणी आदर्श घेतंय तर कोणी रडतंय. का रडतंय हो? तीर्थंकरांचं, चक्रवर्तीचं, जे कोणी पुराण पुरुष आहे त्यांचं सगळं जीवन बघून कोणी आदर्श घेते की त्यांच्यासारखं आपल्याला सुद्धा करायला पाहिजे, त्यांच्यासारखं धर्म पुरुषार्थ करायला पाहिजे, साधना करून मोक्षाला जायला पाहिजे, असं कोणी आदर्श घेतं. पण कोणी त्यांच्याकडे पाहून रडते. का बरं? कारण सांगितलं ते जसं त्यांच्या पुण्याचा उदय जसा आहे ना, तसं पुण्य कदाचित तुम्हाला उदयाला आलं तर तुम्ही भोगू पण शकणार नाही. पण तुम्ही रडताय मला तसं पुण्याचं उदय पाहिजे. म्हटलं चक्रवर्तीला षटखंड आणि इतके सगळे राणे आणि इतकं वैभव होतं ना, तुम्हाला मिळालं असतं कदाचित, सांगा किती किती बेअर करू शकणार हो तुम्ही?
म्हणजे एका दुकानचे 4 दुकान झाले समजा तुमचे, तर तुम्हाला सांभाळायचं म्हणजे नाकी नऊ येत आहे. हां, किती व्याप वाढला. असं कालच एकाने मला म्हटलं की फार इच्छा असती सगळं धर्म करायचं, पण वेळ नाही मिळत, किंवा फार इच्छा आहे पण मी खूप अडकलोय, गुंतलं गेलोय, त्यामुळं नाही करू शकत असं म्हणताय. आता त्या भरतानी काय म्हणायचं? षटखंड म्हणजे थोडं झालं का? सगळ्यांचा सगळा व्याप त्याच्या डोक्यावर आहे. ते सोडून, षटखंड सोडून घर इतकं मोठं की एकाने छान घटवलं त्याच्यामध्ये की म्हणले चक्रवर्तीची फॅमिली 96,000 राण्या, म्हणले सारखं घरात फंक्शन, कोणाचं तरी वेडिंग आहे, कोणाचं तरी नेमिंग सेरेमनी आहे, कोणाचं तरी एंगेजमेंट आहे, सारखं म्हणले काय ना काय फंक्शन. 96,000 की कधी म्हणून एकाची वृद्धी एकाचं सुतक नाही, वृद्धी वगैरे असं चालू आहे. तर म्हणजे सतत काय ना काय त्यांच्या घरामध्ये. मला सांगा इतकं सगळं तुम्हाला कसं शक्य होईल जर तुम्ही असं म्हणाल की मला त्याच्यासारखं पुण्य पाहिजे. तर तशी शक्ती नाही आहे तुम्हाला, ते तसं सामर्थ्य नाही आहे ते तुम्हाला जर उदय आला तर तुम्ही सहन करू शकाल. म्हणून त्यांचं न पुण्य मागा न पाप मागा. त्यांच्यासारखा पापाचा उदय आला तरी सुद्धा तुम्ही शक्ती तुमची नाही आहे, तुम्ही सहन करू शकाल. मग एकच का मागताय? पुण्य. पाप पण मागा. त्यांच्यासारख्या पुण्याचा उदय, त्यांच्यासारख्या पापाचा उदय आणि त्यांच्यासारखी धर्म आराधना करण्याची शक्ती तुमच्यामध्ये नाही. म्हणून दुसऱ्याकडे बघायला जाऊ नका. त्यांचं कार्य ते करतायत, पण आपण म्हणतो की मी करतोय. आणि हीच भावना त्यांच्याकडं नव्हती चक्रवर्तीकडं, भलेही एवढं सगळं वैभव होतं तरी सुद्धा. आणि त्याच्या निमित्तात ते सगळ्यात असून सुद्धा विरक्त होते आणि त्याच्यातून ते मोक्षाला पण जाऊ शकले. इतकी सहज साधना करत होते. पण आपल्याकडं तुटपुंज एवढंच आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपण चिकटलेलो आहे, म्हणून आपण त्यापासून सुटत नाही आहे. त्यांच्यासारखाच धर्म करतो, व्रत दान आदी करतो जे कोणी पुराण पुरुष आहेत, पण धर्मात्मा तर सतत स्वतःला अकर्ता जाणतो, ज्ञाता जाणतो. ही त्यांची परिणती होती. ती आहे का हो तुमची? तुम्ही बघताय की त्यांच्याकडे इतकं होतं वगैरे, पण ते कसं राहत होते त्याच्यामध्ये ते नाही बघत आहे, त्यांची परिणती बघत नाही आहे. म्हणून सांगितलं तुम्हाला तसा उदय येत नाही. वास्तविक पुराण पुरुष किंवा शलाका पुरुषांसमान पुण्याचा उदय किंवा पापाची भयंकरता आपण सहन करू शकणार नाही, व त्यांच्या समान धर्म आराधना देखील आपण करत नाही, पण फळाची इच्छा करतो. त्यांना जसा उदय येतोय, त्यांना जसं फळाची प्राप्ती होतीये, तसं मला हो असं म्हटलं तर कशी प्राप्ती होणार? अकर्ता आहे याची भाववासना सतत ठेवलात तर कुठंतरी काहीतरी मिळेल, कुठंतरी चान्स आहे, नाहीतर कुठं जाऊन पडणार सांगता येत नाही. धर्म कशाला म्हणायचं? हे असं त्यांच्यासारखं मी करतो, काय व्रत करतो, तपश्चर्या करतो, दीक्षा घेतो, ग्रहण करतो, सोडतो, कशाला धर्म म्हणायचं? तर सांगितलं कशाला ग्रहण करणं, सोडणं. हां, म्हणजे काय करणं हे धर्म नाही आहे हे सांगायचं आहे. न करणं हे धर्म आहे. निर्विकल्प राहणं, अकर्ता आहे हे जाणणं हा धर्म आहे. पण आपण म्हणतोय काय, मी व्रत करतो, संयम करतो. मला सांगा, वीरसागर महाराजांनी इतकं काय काय केलं असेल त्यांच्या आयुष्यामध्ये, तुम्हाला काय माहीत आहे का? म्हणजे आता मला काल एक फार असं फील झालं की सगळे महाराजांचं स्मरण दिवस म्हणून तयारीत आहेत, सगळे आपलं आपलं काम करायला लागलेत, पण कामच करतायत हे बघितलं मी. कोणी त्यांनी सांगितलेलं मार्गच घेत नाही आहे किंवा त्यांच्या अनुसरणच करत नाही आहे. त्यांनी सांगितलं आहे काय करायला आणि आपण काय करतोय हो? म्हणजे तुम्ही जाताय कुंतलगिरीला, जाताय, विधान करताय, तिथे जाऊन कोणी ध्यान करत असेल, आनंद भोगत असेल, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही त्याला एक काय म्हणायचं, एक योजना म्हणा, एखादं काय म्हणायचं, एखादं कार्यक्रम म्हणा, असं म्हणूनच फक्त बघताय आणि त्याच्यातून गेन काय नाही आहे तुमचं. म्हणजे महाराजांना दाखवायचं होतं ध्यान करा, स्वाध्याय करा, शुद्धोपयोगाला प्राप्त करा, सम्यक दर्शन प्राप्त करा, इतकं महाराजांनी आयुष्यभर सांगितलं, पण त्याचं किती आपण फॉलो करतोय हो? त्याच्यासाठी किती पुरुषार्थ करतोय?
विधान करायचं नाही आहे असं मला म्हणायचं नाही आहे, पण त्याच्यातून मला नाही वाटत तिथे येणारे काय जे किती असतील 1000 लोक असतील तर त्याच्यातले 10 लोकांना जरी त्याच्यातून आपल्या अनुभूतीसाठी प्रेरणा मिळत असेल तर फार चांगली गोष्ट आहे. पण कोणाचं त्याच्याकडं लक्षच नाही आहे, हेच चुकतं आहे. त्यामुळं आत्ता ही परिस्थिती आहे तर पुढं तर महाराजांचा उपदेशच नष्ट होईल तुमच्यापासून. म्हणून काल मला एकांचा फोन आला होता आणि ते म्हणले की हे सगळे काय जे आपलं चालतं आहे स्वाध्याय ते ऐकतात ते, मग त्यात त्यांना चांगलं समजलं, चांगलं रस आला असं त्यांनी वगैरे सगळं सांगितलं. मग त्यांना मी म्हणलं की या सगळ्यातून तुम्हाला शब्द नाही सांगायचे आहेत, शब्दातीत न्यायचं आहे तर ध्यान आवश्यक आहे. म्हणून कुठलं चांगला विषय आहे ठीक आहे, त्या विषयाला ग्रहण करा आणि त्याच्यातून ध्यानाचा प्रयोग करा, तो अभ्यास करा, स्वतःला जाणण्याचा पुरुषार्थ करा. तर आपल्याला ती जिनवाणी समजली, ते अध्यात्म समजलं, त्या गुरूंचा उपदेश समजला. नाहीतर रोज नुसतं दरवर्षी जायचं आणि काय करायचो, उपाशी बसायचं 3 वाजेपर्यंत आणि आम्ही किती विधान केलो, धर्म केलो किती केलो, म्हणजे सगळं करा नाहीतर नाही करा, पण जे करायचं ते पहिल्यांदा करा. काय करायचं आहे आपल्याला, महाराजांनी सांगितलं ना, प्रत्यक्ष प्रामाण्यसहित निजध्रुव शुद्ध आत्म्याचा अनुभव करा, हेच परम कर्तव्य आहे. आणि त्याला सोडून तुम्ही जे काय करायला जाणार त्याला धर्मसुद्धा म्हणलं जाणार नाही. म्हणून त्या अनुभवाशिवाय केलेलं विधानसुद्धा 0 आहे. तुम्ही इतके कष्ट करून तिथंपर्यंत जाणार, तिथं बसणार, ते सगळं तुमचं तपस्याच की एक प्रकारची. तेवढं वेळपर्यंत आहार पाण्याचा त्याग वगैरे, वर जाऊन दर्शन करून येणार, परत धावपळ सगळ्या आपल्या रुटीनमधनं काहीतरी वेळ काढून आपण धर्मासाठी पुरुषार्थ करतोय, पण धर्मच करत नाही आहे. म्हणून म्हणतात वास्तविक जसं स्वभाव आहे तसं परिणमन, ह्याला धर्म म्हणतात. हे महाराजांनी सांगितलं आहे, तर त्याचं आपल्या जीवनामध्ये ॲप्लिकेशन करा, त्याचा आपल्याला फायदा होऊ द्या. आणि तोच उद्देश आपल्याला, तोच संदेश सगळ्यांना इतरांना पोचवायचा आहे. पण आपण पण जाऊन इतरांसमान नुसतं पळत जाऊन कार्य करतोय आणि पळत येतोय, पण काय करायला पाहिजे हे आपल्याकडून इतरांना कळत नाही. म्हणून सांगितलं तुमच्याकडं बघून तरी इतरांना समजू दे की ध्यान ही एक कला आहे जी आपण आत्मसात करायला पाहिजे, करू शकतो किंवा करेन असं संकल्प दुसऱ्याला मिळू देत तुमच्याकडून, तर तुमचं ते करणं सार्थक आहे. हो जाणा स्वतःचा शुद्ध सिद्ध स्वभाव जाणा. पहा, जाणणे सोडून अन्य कोणतीही क्रिया करणे हा माझा स्वभाव नाहीच. हा मी तर स्वयं केवल ज्ञान स्वरूप आहे, सर्वज्ञ स्वरूप आहे, प्रभू स्वरूप आहे. जाणा अकर्ता अभोक्ता आहे, ज्ञाता मात्र आहे, मी आहेच. ओम विसर्जन. नमो